यापुढची बातमी परभणीमधनं आहे। परभणीमध्ये 9वीच्या विद्यार्थिनीवर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली आहे। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातली घटना आहे। धारदार शस्त्रानं अनेक वार करण्यात आले। या मुलीवरती हल्ला नेमका का झाला या पाठीमागचं कारण अस्पष्ट आहे। वार करणारा तरुण हा स्वतःहून पोलीस स्थानकात हजर झालाय। मुलीवरती सध्या उपचार सुरू आहे, मात्र मुलीची प्रकृती काहीशी गंभीर असल्याची माहिती मिळते। परभणीच्या जिंतूरमध्ये घडलेली ही धक्कादायक घटना। बोरी ग्रामीण रुग्णालय परिसरातली घटना। 9वीच्या विद्यार्थिनीवरती प्राणघातक हल्ला झालाय। हल्ला करणारा तरुण स्वतः पोलिसांच्या स्वाधीन झाला, पोलीस स्थानकात हजर झाला। या हल्ल्यामागचं कारण मात्र अजूनही अस्पष्ट आहे। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। पंकज, एकतर या मुलीची प्रकृती कशी आहे आणि काय नेमकं घडलं त्यावेळेला? ज्ञानदा, सकाळी बोरीमध्ये थरार पाहायला मिळालेला आहे। ही मुलगी जी आहे ती बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालयामध्ये 9वीचं शिक्षण घेते आणि हा जो तरुण आहे तो 23 वर्षाचा तरुण आहे। पोलीस अधीक्षक आर रागसुदा यांनी जी माहिती आपल्याला दिली त्या प्राथमिक माहितीनुसार या दोघांचा प्रेमविवाह 2021 मध्ये झाल्याची माहिती या मुलांनी दिलेली आहे आणि विवाह झाल्याच्या नंतर हे दोघंही विभक्त राहत होते। ही मुलगी आपल्या परिवारासोबत, घरच्या परिवारासोबत इकडे राहत होती आणि त्यातून हा प्रकार झाल्याची माहिती प्राथमिक पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे। सध्या या मुलीची जी प्रकृती आहे ती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे बोरीवरून तिला परभणी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आलेलं आहे आणि अतिशय थरारक घटना बोरीमध्ये बघायला मिळालेली आहे। ज्ञानदा, धन्यवाद पंकज या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।